सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता. काँग्रेसमार्फत सुरू केलेल्या साखळी उपोषणाला यश. सार्वजनिक बांधकाम विभाग पुसदमार्फत कामाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला लाभ दिला असल्याचा गोप्यस्फोट काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नदीम यांनी केला आहे. याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर दिनांक 23 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू होते. महत्त्वाची बाब म्हणजे आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या उपोषणाची तात्काळ दखलसुद्धा घेण्यात आली. मी डॉक्टर नदीम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी. या ठिकाणी गेल्या 20-25 वर्षापासून मी सार्वजनिक जीवनामध्ये कार्य करत आहे. मागील 1.5 वर्षापासून या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये अशल्य आमदारांचा समावेश झाला. त्यानंतर पासून ज्या ठिकाणी विकास कामे होणे गरजेचे होते त्या दृष्टिकोनातून विकासाच्या साठी त्यांनी पुढाकार सुद्धा घेतलेला आहे. परंतु त्यांनी जे पैसे आणण्याचं जे काम केलेलं आहे, फंड आणण्याचं जे काम केलेलं आहे, ते साधारणतः आमदारांना, मंत्र्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना समाधानी ठेवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना विकास कामासाठी निधी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला आहे. परंतु आपण या ठिकाणी पाहत असताना असा निदर्शनास येते की हा पैसा विकासासाठी जणू नसून हा पैसा त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी आहे, अशा पद्धतीचे या ठिकाणी काम चालू आहे. गेल्या 1-2 वर्षापासून ज्या पद्धतीने इथे या ठिकाणी कामं होत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी होत आहेत. एकूण एक जे काम केले, कामाचा दर्जा कोणी पाहायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये नवीन काही विकास कामासाठी निविदा बोलवण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये वेगवेगळे कामं, दुसरे पर्यटनचे याचे त्याचे कामं होते आणि त्यातलं मुख्य काम म्हणजे कित्येक वर्षापासून आपलं सरकारी रेस्ट हाऊस, शासकीय विश्रामगृहाचं काम होतं. त्याची यांनी निविदा प्रकाशित केली होती. निविदा प्रकाशनाला जवळजवळ 6 महिन्याचा टाइम उलटला गेलेला आहे, परंतु ते उघडण्यात येत नव्हते. त्याचबरोबर काही पर्यटनचे, काही दुसऱ्या विकास कामाचे सुद्धा निविदा पडलेल्या होत्या, त्या तशाच त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. काही लोकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर मला असं वाटलं की निश्चितपणाने या ठिकाणी निविदा प्रक्रिया म्हणजे झाली आहे, कंत्राटदारांनी निविदा सादर केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते निविदा उघडण्यात येत नाही. तेव्हा त्या ठिकाणी मी 27 जानेवारीला त्यांना पत्र दिलं की भाई तुमच्याकडे पेंडिंग असलेल्या सर्व निविदा तुम्ही प्रकाशित ताबडतोब उघडण्यात यावे. त्या ठिकाणी त्यांनी काही निविदा 10-15 दिवसा, 10-12 दिवसापूर्वी उघडल्या आहे. पण विशेषतः 7 ते 8 कोटी रुपयाची काहीतरी निविदा आहे शासकीय विश्रामगृह पुसदच्या नवीन बांधकामाची, ते उघडण्यात आलेली नव्हती. ते आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देता यावे या हिशोबाने ते सर्व त्यांचे ते प्रयत्न होते. या ठिकाणी माहिती घेतली असता त्या पद्धतीने चालू आहे की ठेकेदारांना दबाव आणणे, फॉर्म भरून न देणे, त्याने भरलेल्या त्यांचे हे ते रिजेक्ट करणे, वेगवेगळ्या अडथळे त्याच्यामध्ये आणणे, त्यांना वेगवेगळ्या आवश्यक नसलेली कागदपत्राची मागणी करणे, अशा पद्धतीच्या समजा चुकीचा कारभार या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या शासकीय विश्रामगृहाच्या ज्या बांधकामाच्या संबंधी माझ्या माहितीप्रमाणे 7-8-10 कंत्राटदारांनी, चांगल्या कंत्राटदारांनी त्या ठिकाणी आपले हे भरलेले आहेत. परंतु काल त्यांनी आपल्या दबावामध्ये आपल्या पत्र दिल्यामुळे किंवा उपोषण आम्ही सुरू केलेलं होतं, ते दखल घेत नाही म्हणून आम्ही साखळी उपोषण त्या ठिकाणी ताबडतोब निविदा उघडण्यात यावे आणि संबंधित जे उशीर केलेला आहे त्यासाठी त्यांच्यावर योग्य त्या कारवाई चौकशी करून करावी या मागणीसाठी
आम्ही उपोषण साखळी उपोषण या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून सुरू केलेलं होतं. काल 23 तारखेला आमचे दोन तीन कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. आज त्या ठिकाणी आमच्या तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. परंतु कालच त्यांनी आमच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांनी आपल्या या ठिकाणी टेंडर उघडण्याची प्रक्रिया तातडीने पार पाडलेली आहे आणि त्या टेंडर उघडण्यात आलेला आहे अशा पद्धतीचे त्याने पत्र या ठिकाणी आम्हाला दिलेले आहे आणि ते प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही आमचा आजचा हा कार्यक्रम यापर्यंत थोडासा स्थगित करीत आहोत. यापुढे त्यांना मी माहिती मागितलेली आहे आणि निश्चितपणाने यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आता एकीकडे मोठे मोठे 4-5 ठेकेदार त्याने निविदा सादर केलेली होती, त्या निविदा त्यांच्या रद्द करण्यात आले. म्हणजे त्यांच्याकडे 25-25 कोटी रुपयाचे काम आहेत, वर्क डन आहे, त्याने वर्क केलेलं आहे आणि काही ठेकेदारांनी हातामध्ये अजून मोठे मोठ्या बिल्डिंगाचे काम आहेत. पण अशा ठेकेदाराचे फॉर्म रिजेक्ट का होतात, त्याचे कारण काय आहेत? कदाचित आज तो अपात्र असतील या ठिकाणी ते पुढच्या याच्यामध्ये त्या ठेकेदारांना ज्या ठेकेदारांना यामध्ये अपात्र आहेत त्यांना पुढे फॉर्म भरण्याची संधी त्याला मिळाली नाही पाहिजे, त्यांना अपात्र घोषित केलं पाहिजे. जर त्यांच्याकडे हे काम करण्याचे 7 कोटी रुपयाचे काम करण्याची त्यांची पात्रता नसेल तर याच्यापूर्वी त्यांना जे मिळाले कॉन्ट्रॅक्ट आहेत हे सुद्धा चुकीच्या पद्धतीने मिळाले असं समजून चालायचं आहे. या सर्व गोष्टीची शहानिशा करू आणि त्यानुसार त्यामध्ये मुख्यतः हा या ठिकाणी तुमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते वर्किंग हेड आहे या ठिकाणी, त्यांनी या सर्व गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. एवढे दिवस कशासाठी त्यांच्याकडे खितपत पडलेल्या होत्या. टेंडर नोटीस उघडण्याचं काम या ठिकाणी अधीक्षक अभियंता सुप्रिंटेंडिंग इंजिनियर यवतमाळ यांनी केलं पाहिजे. या दोघा लोकांची यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये चूक आहेत. एवढ्या दिवसापर्यंत त्याने त्या केलेलं नाही आहे. तर निश्चितपणे पूर्ण माहिती घेऊन ताबडतोबीने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत प्रकरण घेऊन. पहिले याची तपासणी करू. या ठिकाणचे आमचे जे वकील आहेत ते वकिलाच्या माध्यमातून पूर्ण कागदपत्राची तपासणी करून त्याच्यामध्ये घोळ घपले दिसले तर त्या ठिकाणी आम्ही त्या पुढे न्यायालयीन कारवाई करू. आता यामध्ये या प्रकरणामध्ये रेस्ट हाऊसच्या बांधकामाच्या प्रकरणामध्ये 2-2, 3-3 वेळ तुम्ही शॉर्टफॉलची त्रुटी पूर्तता करण्याची कागदपत्रे देतात. ही पद्धतच नाही आहे. एकदा कागद दिल्याचे एकदा म्हणजे स्क्रुटनी करायची, स्क्रुटनी करून 7 दिवसाचा टाइम त्यांना दिला पाहिजे. यापूर्वी त्यांना दिलेला होता 8 दिवसाचा आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या 8 दिवसाच्या दिवसामध्ये या सर्व लोकांनी त्या ठिकाणी आपले कागदपत्र त्या ठिकाणी सादर केलेले होते. पण पुन्हा त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी एक पत्र पाठवलं आणि पुन्हा एक अजून त्रुटीपत्र त्यांना दिलं आणि त्यावेळेला त्रुटीपत्र तुम्ही सादर करू नका अशा पद्धतीच्या या अधिकाऱ्याने त्यांच्यावर दबाव आणला. अधिकारी त्यांच्यावर दबाव आणू शकतात कारण की त्यांचे मोठे मोठे त्यांच्याकडे कामं आहेत, ठेके आहेत, बिलं आहेत मोठी मोठी, तर त्यांचा अधिकार ऐकावं लागतं. या पूर्ण प्रक्रियेसाठी या ठिकाणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि बोंद्रे मॅडम या दोन्ही त्याच्यासाठी जबाबदार आहे आणि निश्चितपणाने याची त्यांच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे. तो त्याच्यामध्ये चुकीचा त्यांची काम करण्याची पद्धत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही राहणार आहे. प्रकरण न्यायालय आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर नेण्याचं आम्ही काम करू. या ठिकाणी आमचे तालुका काँग्रेस कमिटीचे आजचे वर्किंग कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे या ठिकाणी आहेत. सोबत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत आमचे जिया शेख, त्याच पद्धतीचे अल्पसंख्याक महाराष्ट्राचे सचिव इश्तियाक भाई, तसेच आमच्या शहरचे नगरसेवक आमचे जब्बार भाई लाखे, आमचे शहरचे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे मोहम्मद जुनेद ताज, त्याच प्रकारे तहसीन भाई पैलवान आणि फिरोज पठाण हे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आणि आज या ठिकाणी आम्ही आजचा हा
साखळी उपोषणाचा आंदोलन पुढील पुढील कार्यासाठी आम्ही आज स्थगित करीत आहोत. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांनी की आम्ही हे उघड केलेले आहे, उघड झालेलं आहे. त्यावेळी आम्ही आंदोलन आज या ठिकाणी संपित आहोत.